अलका मोद्रे यांची 23 वर्षांची लाडाची पुतणी प्रांजली हिचा नागपूरच्या एका कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. प्रांजलीची आई ज्ञानेश्वरी यांची तर शुद्ध झरपली होती. गुरुवारी 13 जूनला सकाळीच नागपुरात धामणा गावातल्या चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीत झालेल्या या स्फोटात आतापर्यंत 9 मृत्यू झाले आहेत. कंपनीपासून थोड्याच अंतरावर 4,500 लोकवस्तीचं धामणा लिंगा हे गाव आहे आणि याच गावातल्या 19 ते 30 वर्ष वयोगटातल्या 6 मुली दगावल्या आहेत. प्राची फलके, वैशाली क्षीरसागर, मोनाली अलोणे, शीतल चटप, श्रद्धा पाटील आणि प्रांजली पाटील. प्रांजली आई वडिलांचा आधार होती. शेतमजुरी करणाऱ्या आईला हातभार लावण्यासाठी प्रांजली या कंपनीत 250 रुपये रोजीनं मजुरी करायची. 13 जूनला दुपारी जेवणाच्या सुटीच्या काही वेळा आधीच या कंपनीत अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे सारं काही छिन्न विछिन्न झालं होतं. जिथे स्फोट झाला त्या खोलीचं वरचं छप्परही उडालं होतं. दारं खिडक्यांसह संपूर्ण खोलीत 4 बोट जाडीचा काळा थर साचला होता. अगदी प्लांटच्या समोर असलेली उंच झाडं ही पूर्णपणे जळालेली होती. स्फोटाचे हादरे दूरवर जाणवले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा या गावात पोहोचलो तेव्हा गावकऱ्यांची हळहळ, दुःख आणि संतापही स्पष्टपणे जाणवत होता. प्रांजली, प्राची, वैशाली आणि शीतल या 4घी तर मैत्रिणी होत्या. एकाच गल्लीत राहायच्या. माझी मुलगी गेली आणि तिच्यासाठी ते कंपनीत काम करत होते. तिला इंग्लिश मिडियम शिकवायचं होतं. नातीला 5 वर्षाची आहे आणि ती पालन पोषण मीच करणार आणि पप्पा जवळ अजिबात जात नाही. जी एवढीच इच्छा आहे का जे काही सरकारकडून मिळेल तसं, कंपनीकडून मिळेल तसं ते माझ्या नातींचं ते तर चटक याच्यावर येईल, पण ते माझ्या खात्यावर जमा व्हायला. इथेच वैशाली क्षीरसागर हिची आई सुद्धा बसली होती. रडून रडून तिची तब्येत बिघडली होती. वैशालीचा भाऊ त्याच्या आईला आधार देत होता. तर 19 वर्षांच्या प्राची फलकीची आई सुरेखा इथेच हुंदके देत रडत बसली होती. घरची परिस्थिती बेताची. प्राचीला आणखी 3 बहिणी सुद्धा आहेत, म्हणून प्राची त्या कंपनीत नोकरीला जायची. या गर्दीत एक कुटुंब दिसत नव्हतं, ते म्हणजे मोनाली अलोणेचं. त्यांचं घर हायवे शेजारीच, पण मोनालीच्या मृत्यूमुळे तिच्या आईला गंभीर धक्का बसलाय. तिचे वडीलही याच कंपनीत कामाला होते, मात्र त्यांची सेकंड शिफ्ट असल्याने स्फोट झाला तेव्हा ते घरीच होते. मग माझा स्फोट झाला तर जाऊन पाहावा, आपण बी कामगार आहे तिथे, तर जाऊन पाहावं. जाऊन पाहिला तर मग धुवा दिसला 2 नंबर मीटर. 1 नंबर मी सरळ घुसलो. ते जे पेशंट काढले होते बाहेर ते पडलेले होते. मी म्हटलं त्यांना विचारलं, माझी मुलगी का दिसली नाही त्यांच्यामध्ये. 3-4 बाया होत्या, माझी मुलगी का दिसली नाही. मग मी विचारलं एकमेकाला, म्हटलं मोनाली कुठं आहे? तर मोनाली आतमध्ये आहे म्हणते. आतमध्ये म्हटल्यानंतर मी जाऊन पाहिलं तिथं तर स्पॉटवरतीच झाली होती. 3 मुली आणि 1 7 वर्ष बनलेला. स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी उपचारांदरम्यान श्रद्धा पाटीलचाही मृत्यू झाला. याशिवाय आणखी एका पुरुष कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर घटनेच्या पुढच्या काही दिवसात श्रद्धा पाटील, प्रमोद चावरे, ज्ञानसा मरस कोल्हे यांचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिक नेते आणि मंत्री भेट देत आहेत. पीडितांच्या कुटुंबियांशी भेटून परिस्थिती जाणून घेत आहेत. यावेळी कंपनीच्या एक्सक्लुसिव्ह डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना तिथे नेमकं काय घडलं हे समजावून सांगितलं. समय फायर फाइटिंग नहीं हुआ है, शायद आपके यहाँ से फायर फाइटिंग बाहर से आया नहीं अपनी इंटरनल जो फैक्ट्री का फायर फाइटिंग सिस्टम था वही आप पता भी कर सकते हैं. पण सुरुवातीला आग विझवण्यासाठी कंपनीची फायर सेफ्टी इक्विपमेंट वापरण्यात आली असा दावा कंपनीचे मालक जय शिवशंकर खेमखा यांचे मित्र कुणाल कर्णिक करतायत. पेसोची जी ट्रेनिंग असते, जे लोकांना ती ट्रेनिंग देतात, ती आमच्या फॅक्टरीमध्ये येऊन ट्रेनिंग देतात फॉर सेफ्टी मेजर्स, फॉर फायर फायटिंग मेजर्स. सुरक्षेचं ऑडिट केलं होतं तुम्ही? हो, रेग्युलरली करावंच लागतं. सो वी आर नॉट हायडिंग अवे और शाईंग अवे फ्रॉम अ रिस्पॉन्सिबिलिटी. सेकंडली, कुठल्याही बाबतीत आम्ही हळू स्टेप्स घेणार ह्याच्यातला प्रकार नाही आहे. कॉम्पन्सेशन्स पण होणार.
जे काय पारिवारिक गोष्टी आम्ही करू शकतो फॉर द फ्युचर ऑफ द चिल्ड्रन, इफ देर इज अन एम्प्लॉयबल किड ऑर अ पर्सन इन दॅट फॅमिली, वी विल डू वॉट एव्हर वी आर सजेस्टेड टू डू. गावकऱ्यांचा कंपनीवर रोष पाहता इथे 200 पोलीस तैनात होते. गावाला अगदी छावणीचं स्वरूप आलं होतं. मृत्यूंची जबाबदारी घेत कंपनीने नुकसान भरपाईची घोषणा तर केली, पण प्रत्यक्षात ती मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास आधी गावकऱ्यांनी विरोध दर्शवला. परिस्थिती तणावग्रस्त झाली. आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले कठडेही तोडले आणि जिथे स्फोट झाला तिथे सर्व मृतदेह नेऊन ठेवले. तब्बल 2.5 तास ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये संघर्ष चालला. अखेर कंपनीच्या मालकानं प्रत्येकी 25 लाख रुपयांचे चेक दिले आणि मगच या मृतदेहांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.